मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान थोडक्यात बचावलेले आहेत। अलिबागमध्ये शेकापचे जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे मुंबईला परतण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले होते। मात्र मुख्यमंत्री बसण्यापूर्वीच फॅन सुरू झाला आणि हेलिकॉप्टरने टेक ऑफ घ्यायला सुरुवात केली। हेलिकॉप्टरचा फॅन मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला सारलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान या घटनेनंतर हेलिकॉप्टरच्या फॅनची तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याच हेलिकॉप्टरने देवेंद्र फडणवीस मुंबईला देखील परतलेले आहेत। पुढचे कामं देखील त्यांची सुरू झालेली आहेत। तर आज एक मोठा अपघात होता वाचलेला आहे आणि यानंतर जाऊयात माझी सहकारी ज्ञानदा कदमकडे। ज्ञानदा, नेमकं काय घडलं अलिबागमध्ये हे सगळ्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय। कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे? आपण ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जाणून घेऊया की नेमकं अलिबागवरनं जेव्हा मुख्यमंत्री निघाले तेव्हा नेमकं हेलिकॉप्टर, मुख्यमंत्री हे सगळेजण कुठे होते आणि काय झालं। खरं तर असं झालं की दुपारी 1:55 सुमारास त्या हेलिपॅडवरती मुख्यमंत्री आले। हेच ते हेलिकॉप्टर होतं जे धावपट्टीवरती उतरलेलं होतं। असं झालं की एका बाजूनं विनोद तावडे, एका बाजूनं मुख्यमंत्री हे सर्वजण इथे आलेले होते आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की हेलिकॉप्टरचा जो पंखा आहे तो पंखा चालू झालाय। खरं तर हेलिकॉप्टर दोन प्रकारची असतात। एक पद्धतीचं हेलिकॉप्टर जे असतं जे चाकांवरती असतं आणि दुसऱ्या पद्धतीचं हेलिकॉप्टर असतं ते स्टँडवरती असतं। हे जे मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर आहे हे चाकांवरचं हेलिकॉप्टर होतं आणि जेव्हा लक्षात आलं की या हेलिकॉप्टरचे पंखे सुरू झालेले आहेत आणि त्या क्षणी परिस्थिती अशी होती, आपल्या सगळ्यांना माहिती की पावसाळी वातावरण आहे आणि अलिबागच्या सगळ्या परिसरामध्ये अगदी जोरानं वारा सुटलेला होता आणि हवेचा दाब जो आहे तो देखील कमी झालेला होता। त्यामुळे परिस्थिती अशी झाली की पंखाही फिरतो आहे आणि वाराही सोसाट्याचा सुटलेला आहे। मुख्यमंत्री एका बाजूला आणि विनोद तावडे राज्याचे शिक्षण मंत्री एका बाजूला। तर दोघांच्याही लक्षात आलं की हेलिकॉप्टरचे पंखे सुरू झालेले आहेत, आपण दोघे जण हेलिकॉप्टरमध्ये बसण्याच्या आधीच। त्यामुळे त्यांनी तिथून लगेचच पळ काढण्याचा प्रयत्न केला। यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतात। खरं तर जे नॉर्म्स आहेत, जे नियम आहेत त्यानुसार जोपर्यंत व्यक्ती हेलिकॉप्टरच्या आत बसत नाहीत, दरवाजे बंद होत नाहीत, तोपर्यंत हेलिकॉप्टरचे जे पंखे आहेत, जो फॅन आहे तो कधीही चालू केला जात नाही। मग जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधनं प्रवास करतायत तेव्हा अशी चूक नेमकी कशी घडू शकते। आणि खरं तर जेव्हा हे पंखे सुरू झाले, मुख्यमंत्री त्याच दरम्यान होते, तेव्हा त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी नंतर धाव घेतली, त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला। पण हाही इथे खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे की जेव्हा कळतंय की हेलिकॉप्टरचे पंखे, फॅन सुरू झालेत तेव्हा सुद्धा मुख्यमंत्र्यांना आणि विनोद तावडेंना त्या परिसरात जाऊ कसं दिलं सुरक्षा रक्षकांनी। आणि आपल्या सगळ्यांना माहिती की 25 मेला लातूरमधल्या निलंग्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती। लातूरमध्ये मुख्यमंत्री जेव्हा मुंबईला परतत होते तेव्हा त्यांच्या हेलिकॉप्टरला एक मोठा अपघात झाला आणि त्याही हेलिकॉप्टरच्या अपघातातनं ते सुदैवानं बचावलेले होते। आणि आज अशीच घटना आज आपल्याला अलिबागमध्ये, रायगडमध्ये पाहायला मिळाली। प्राजक्ता, नक्कीच, त्यामुळे नेमकं काय घडलं आज अलिबागमध्ये ज्ञानदाने आता ज्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तसं आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्या संदर्भातली चौकशी केली जाणार आहे आणि तुर्तास तरी मुख्यमंत्री सुखरूप आहेत ही आनंदाची बातमी आहे। ज्ञानदा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।